थँक्यू सो मच तुषारजी शिंदे सर आणि थँक्यू सो मच मोरे सर ज्यांचा आवाज आपण ऐकत होतो. आम्ही मुंबईकर आणि त्यांच्या विरोधात पुणे या दोन टीमच्या दरम्यान तुम्हाला एक मोठी मॅच जरूर पाहायला मिळेल. पहिला बॉल वरती एक चिकी सिंगल धावेत एकपट्टी गेली आहे. सेमीफायनलचा सामना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 6 ओव्हरची ही देखील मॅच आपण एन्जॉय करतोय. स्वयं हलक्यातनं बॉलला ढकललंय. स्क्वेअर लेगला खेळाडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे थांबवला. एक सिंगल धावी ते एकपट्टी गेली आहे. डायरेक्ट हिट केला जरूर परंतु एशियनवरती बॉल आदळला नाहीये. दरम्यान एक चिकी सिंगलने 2 धाबा इथे एकपट्टी गेल्या जरूर दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. तिसऱ्या बॉलवरती देखील सन्मान देण्याचा प्रयत्न होता. एक वेगळ्या रणनीतीने आता बॅटिंग करायचे मनेश आणि त्याच्या साथीने अभय ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. याच अनुषंगाने सिंगल डबलला आता प्राधान्य देत असताना 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 2च धाबा तुम्हाला धाव फलकावरती पाहायला मिळतील या मॅच मध्ये. इथे फटका चांगला आहे. ऑन साइडला खेचलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. धावफलक 6. धाव घेण्याचा प्रयत्न करत होते बॅटर अभय परंतु डॉट बॉल. एक चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न स्वयं करतोय या मैदानावरती. आम्ही मुंबईकर विरोधात पुणे या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आपल्याला जरूर आतापर्यंत पाहायला मिळेल. बेगिट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय आणि धक्का पहिला लागेल टीम पुणे संघाला. फलंदाज एक सिंगल धाव इथे देखील जोडी जाईल. नवीन बॅटर मैदानावरती प्रमोद. धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु धाव घेतली नाहीये. सलगचा दुसरा डॉट बॉल आता तुम्हाला पाहायला मिळेल. अभय आणि प्रमोद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. 6 ओव्हरची मॅच आहे आणि 6 ओव्हरच्या मॅच मध्ये चांगला टार्गेट सेट करावा लागेल. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना
या ओव्हरमध्ये पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न चालवला आहे, कारण 6 धाबा धावफलकावरती आपण पाहिल्या होत्या. त्यानंतर आता पूर्णपणे स्कोरबोर्ड थांबले. इथे देखील वन मोर डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना पुणे संघाने आज दिवसभरामध्ये चांगली कामगिरी केली होती, परंतु या मॅचमध्ये पूर्णपणे आता कमबॅक करण्याचा प्रयत्न संघ करतोय. आम्ही मुंबईकर हा संघ त्याच्यामध्ये उतरलाय. बॅटिंग लाईनअप भरपूर स्ट्रॉंग आहे. अतुल सारखा एक चांगला बॅटर तुम्हाला दुसऱ्या इनिंगमध्ये पाहायला मिळेल. नितीन सारखा एक चांगला खेळाडू तुम्हाला दुसऱ्या इनिंगमध्ये जरूर या मॅचमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आतापर्यंत जर खेळ आपण पाहिला तर चांगला राहिला टीम मुंबईकर संघाचा देखील. एक सिंगल धाव इथे मिळेल. सिंगाच्या जोरावरती धावफलक स्कोरबोर्डवरती सध्याच्या घडीला आता पुढे सरकत असताना 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 11 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. शेवटचा एक चेंडू अजूनही या ओव्हरचा शिल्लक. इथे देखील पुष्कर और खुश रहो हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न जरूर होता. षटक क्रमांक दुसरा देखील आता समाप्त झाला. 2 षटकाच्या अंती टीमची टोटल धावफलकावरती फक्त आणि फक्त 7 धावा. 4 ओव्हरची मॅच अजूनही शिल्लक आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला. क्षेत्ररक्षक कव्हरच्या क्षेत्रामध्ये धावत पळत पोहोचलाय. चांगला झेल त्याने स्वीकारलाय आणि अखेर अभयला इथून मात्र मैदान सोडावं लागतंय. हा दुसरा धक्का टीम पुणे संघाला. बॅटर आउट. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती. 2 बॉल आतापर्यंत मी म्हणेन संपन्न झाले. धावफलक टीमची टोटल संत वाते इंद्राणी अशी सुरुवात या मॅचमध्ये म्हणावी लागेल. फुलटॉस होता. हलक्या हाताने बॉलला ढकलणे. बॉलचा डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल. बॉल लावून फेक करतो दरम्यान सिंगल. बघा नाश्त्याची व्यवस्था केली आहे उजव्या बाजूला. जिथे सकाळी नाश्ता होता तिथेच नाश्त्याची सोय केली आहे. ज्या कोणत्या खेळाडूला, प्रेक्षकाला किंवा आमचे समोरचक असतील, स्कोरर, अंपायर, लाईव्हची आमची पूर्ण टीम असेल, आपण नाश्ता करून घ्या अशी आयोजकांची आमच्यापर्यंत माहिती पोहोचली आहे. हा देखील फटका चांगला आहे. एक सिंगल धाव देखील मिळेल आणि या सिंगलच्या जोरावरती आता टीमची टोटल पुढे सरकत असताना फटका चांगला आहे. मिड विकेटला टायमिंगच्या जोरावरती हवा के साथ साथ
घटाके संग संग बॉल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर दंग षटकार. व्ही शेप मध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक उपस्थित. मिळेल ते सिंगल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करत होते परंतु पूर्णपणे थांबवलाय. त्यामुळे धावफलक देखील आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 18 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. बॅकफुटला गेले पंच करण्याचा प्रयत्न होता जरूर. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल धाव एक मिळण्याचा प्रयत्न केलाय आणि अखेर 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक पोहोचेल. 2 धाबा इथे देखील मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. सिंगल डबलने आता जास्त काही फरक पडणार नाहीये कारण ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावरती असताना 21 धाबा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्यात. या बासमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. गोलंदाजी करत असताना टीम आम्ही मुंबईकर या संघाच्या माध्यमातून आज सकाळपासून खेळ चांगला झालाय कारण सकाळच्या सत्रामध्ये 2 मॅचेस टीम आम्ही मुंबईकर या संघाने 2 मॅचेस जिंकल्या होत्या आणि आता तिसरा सामना देखील चांगला खेळ आतापर्यंत त्यांनी दाखवलाय. ऑन साइडला खेळलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. हाताचा पिसारा त्याने फुलवलाय आणि अखेर हातामध्ये चेंडू उसावतोय आणि धक्का लागेल. अजून एक बॅटिंग करत असताना पुणे संघाला फलंदाज बाद. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता आणि अखेर
4 ओव्हरच्या अंती धावफलक 23. ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. स्वयं आलेत गोलंदाजी मार्कवरती. 25 धावा धावफलकावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळतील या मॅच मध्ये. चांगला फटका आहे यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हरला घेतला क्षेत्ररक्षक उपस्थित. एक सिंगल बेल दुसरीचा प्रयत्न करतायत. 2 धावा मिळतील आणि डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. धावफलक 2 आकड्यावरती पुढे सरकत असताना 27 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्यात. गरम गरम नाश्त्याची सोय केली आहे आयोजन कमिटीच्या माध्यमातून. चहा असेल, पोहा असेल, उपमा असेल. खरं तर आयोजकांचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण क्रिकेट सोबत साऱ्या काही गोष्टी ते सोय करत असतात. हॅलो चेक, माईक चेक, माईक चेक. हॅलो हॅलो. 36 धावा धावफलकावरती जोडले गेले. नवीन गुरुदास तुम्ही पाहताय षटक क्रमांक 6 गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. पहिला बॉल चाललाय बाउंड्रीच्या दिशेला. क्षेत्ररक्षक उपस्थित. चांगली फिल्डिंग बारमध्ये. रिले फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलला तुम फेक करतील दरम्यान प्रशांत सर धावा किती? एक सिंगल. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना 34 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. इथे जागेवरून खेळाचा प्रयत्न होता. डॉट बॉल. बॉटम पॅडच्या मधून बॉल मात्र रक्षकाच्या हातामध्ये निघून चालला. त्यामुळे डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. पुलडोस होता. सिंगल मिळेल. या मॅचमध्ये महत्वाच्या मॅचमध्ये मी म्हणेन
चांगली बॅटिंग करायला हवी होती, परंतु हवं तसं खेळ पाहायला मिळाला नाही आहे टीम पुणे संघाचा या मॅचमध्ये. चांगली गोलंदाजी, धारदार गोलंदाजी मी म्हणेन मुंबईकर या टीमने दाखवली आहे. आम्ही मुंबईकर टीमने आज सांगितलंय इलाका बे हमारा और धमाका बे हमारा, त्यामुळे या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली आहे. इथे देखील जागेवरून खेळायचा प्रयत्न होता आणि अखेर 1 बरोबर डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ संपन्न झाला अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. हा फटका चांगला आहे, खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहत राहील, त्याच्या डोक्यावरनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. या मॅचचं धावतं वर्णन करतील आमचे मोरे सर हिंदी भाषेतून. धन्यवाद.
हेलो। फिर से मनीष एक बार फील्ड में टॉस के लिए। पिछले मैच में काफी आपको तनाव में देखा था मैंने। नहीं नहीं, तनाव में नहीं था, वो मेरी स्माइल ही ऐसी है। अच्छा, बैंक में जैसा रहते हो वैसे फील्ड में भी आप रहते हो। वाह, वेल डन मनीष जी। सही बहुत बात बहुत है। बढ़िया। टॉस दिले तर. हाँ. राहुल राहुल श्रीकांत वो बैठा है। रत राहुल को दिख रहा है। 2 धावा धावबलकावरती आहेत. यावेळेस आक्रमण केलंय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सरळ बॅटने प्रहार लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह इट्स मॅक्सिमम षटकार 6 धावा. कॉइन भी चेक कर लिया है मनीष ने। हाँ फोटो। तो अभी हम दूसरा सेमीफाइनल जो है उसके लिए हम टॉस करने जा रहे हैं। एमटी ब्रदर्स 11 और राहुल एचआरएम। और 1 मिनट का टाइम चाहिए मुझे. श्रीकांत 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 डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये नेत्रदीपक फटका चौकार. आहे आणि सुरुवात मात्र ताबडतोड पाहायला मिळते. आदित्य आणि नितेश सिंग या जोडीनं चांगली सुरुवात इथे केली आहे या सामन्यामध्ये. 14 धावा धावपलकावरती आहेत. फ्लिक ऑफ द रिस्ट बॅकफुटला जात असताना बॉलला खेळत आणि डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 14 विदाउट लॉस आफ्टर कम्प्लिशन ऑफ फर्स्ट ओव्हर. 14 विदाउट लॉस. गोलंदाजी करणारी टीम आणि फलंदाजी करणारी टीम स्पीडअप करणं गरजेचं आहे मित्रांनो. चला 14 विदाउट लॉस आफ्टर कम्प्लिशन ऑफ फर्स्ट ओव्हर. मनीष जी, सेकंड फाइनल सेमीफाइनल में आपने टॉस जीता और पहले बैटिंग करने का निर्णय लिया। तो ये निर्णय आपने क्यों लिया है, इसके बारे में आप हमें थोड़ा अवगत कराइए। सच वाला बोलना है, झूठ वाला बोलना है? दोनों बता सकते हैं। सच वाला तो एक्चुअली यही था कि बारिश तेज हो गई है तो कम से कम हमारी टीम बैटिंग पूरी कर ले तो खेलने को पूरा मिलेगा। नहीं एक्चुअली हमारा नहीं, दोनों ये तो मैच मजाक की दोनों बात है, लेकिन मजाक अलग। strategy क्या है? Seriously बताओ। दोनों मैच में हमने पहले बैटिंग करी, अच्छा स्कोर खड़ा किया, जीते, तो वही चीज़ को कंटिन्यू करते हुए हम आगे बैटिंग करने जा रहे हैं। वेल डन मनीष जी। काफ़ी अच्छी आपकी स्ट्रेटेजी रही है, क्योंकि अभी आपको पता है कि अभी धीरे धीरे बारिश भी हो रही है और विकेट काफ़ी धीमा खेलेगा, और जैसे जैसे पिच अच्छी है वो अच्छा स्कोर बनेगा। ये रिजाइन बिहाइंड फॉर टेकिंग द बैटिंग इज दिस, आई थिंक दैट। तो मनीष जी, विश यू ऑल द बेस्ट एंड होप द योर हार्ट बीट्स विल बी नॉर्मल इन द मैच and without tension you will definitely play. Okay, all the best. थैंक यू थैंक यू। राहुल जी आइए।
फोटो निकल आपका भी निकलना चाहिए आओ क्योंकि अभी धीरे धीरे बारिश भी हो रही है पिच भी धीमा खेल रहा है तो आपकी क्या स्ट्रेटेजी रहेगी See, this I have told earlier also, and now also I will tell. Strategies everybody makes, but it is all about the implementation in the ground, the way you implement those strategies. So finally, our strategy will be decided in the field. As of now, no such strategy. We will decide according to the circumstances and the situation of the game. तो राहुल जी बहुत बढ़िया आपने कहा है कि आपकी जो भी स्ट्रेटेजी है आप डिस्क्लोज नहीं करना चाहते और ज़्यादा से ज़्यादा मनीष का टेंशन बढ़ाना चाहते हैं इट्स वेरी गुड क्योंकि सब अपनी स्ट्रेटेजी ओपन नहीं करना चाहिए तो बहुत अच्छा विश यू ऑल द बेस्ट आई होप दैट वट एवर द परफॉर्मेंस यू हैव played in the last match that will be continued and hope all the best thank you Thank you, thank you, thank you. all the best चला थोडंसं वेळ वाचवणं गरजेचं आहे. बॅटिंग करणारी टीम खूप वेळ जातोय. ज्यावेळेस नवीन बॅट्समन मैदानावरती जातोय थोडीशी घाई करा मित्रांनो, विनंती आहे. कारण निर्धारित वेळेमध्ये आपल्याला मॅचेस पूर्ण करायच्या आहेत. हलका हलका पाऊस मैदानावरती आहे. 15 धावा धावपलकावरती दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 बॉलमध्ये 36 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. सौरभ मैदानावरती दाखल झालेत. फुलरलेनचा बॉल मिडॉन क्षेत्रामध्ये खेळत धाव प्राप्त होणार नाही. आणखी एक बॉल डॉट आलाय. या षटकामध्ये तुम्हाला कमी धावा पाहायला मिळतील. आदित्य यांनी चांगली बॅटिंग केली. 5 बॉलमध्ये 13 धाव्यांवरती ते नाबाद आहेत. त्यावेळेस देखील फटका चांगला आहे. काऊ फेजला क्षेत्ररक्षक आहेत आणि एकच धाव प्राप्त होईल एका धावेने. धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 16 लॉस ऑफ द 2 विकेट. सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना 16 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती विजय गायकवाड. आदित्य आहेत बॅटिंगसाठी, ज्यांनी चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे. 5 बॉलमध्ये 13 धावा त्यांनी बनवल्यात. त्यावेळेस मात्र पायावरती बॉल आदळतोय. एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती लेग बाईकच्या माध्यमातून एक धाव जमा झाली. 17 धावा धावपलकावरती आहेत. 17 लॉस ऑफ द 2 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2 ओव्हर. येणारे 24 बॉल आणि 34 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. 24 बॉल 34 धाव्यांची आवश्यकता. सतरा धावा धावपलकावरती दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 बॉलमध्ये 34 धावा अजूनही बनवायच्या आहेत. सुरुवात तर खूप चांगली मिळाली होती बॅटिंग करणारी टीम, परंतु आता थोडीशी बॅकफुटवरती तुम्हाला पाहायला मिळेल. आम्ही मुंबईकर आणि त्यांच्या विरोधामध्ये पुणे पायोनियर्स. इथे आपण पाहिलं बॅटचं पेस लवकर क्लोज झालं होतं. कव्हर रिजनमध्ये हवेत बॉल काही काळ, परंतु क्षेत्ररक्षकापासून दूर राहिलाय. एक धाव प्राप्त झाली. अर्लियर बॅटचं पेस क्लोज झालं अगदी बॉल त्यांच्या जवळ पोहोचण्या अगोदर. एक धाव प्राप्त झाली. 18 धावा धावपलकावरती. 18 लॉस ऑफ द 2 विकेट. 23 बॉलमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. 23 बॉल आणि 33 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. बॅकफुटला गेलेत आणि सरळ आपण पाहिलं डीप स्वीपर पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उभे होते, त्यांना दिली फ्री होम डिलिव्हरी विदाउट OTP. विकेट. फलंदाज बाद.
परंतु जमेची बाजू ही आहे की आदित्य अजून देखील मैदानावरती आहेत. 7 बॉलमध्ये 14 धावा त्याने बनवल्या. संजय मांढरे नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 5 वरती संजय मांढरे इनॅट नंबर 5 वरती मिडल मध्ये पोहोचलेत आणि इथून मात्र धावा त्यांना शोधाव्या लागतील. 22 बॉल आणि 22 बॉलमध्ये 33 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. राहुल यावेळेस मात्र हलक्या हातानं बॉलला केवळ पुश केलंय. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 18 धावा धावपलकावरती. 18 लॉस ऑफ 3 विकेट. असं वाटलं बॅकलिफ्ट खाली आणली. टेस्ट क्रिकेटची मॅच सुरू आहे की काय. फॉरवर्ड डिफेन्स तुम्हाला पाहायला मिळालं. डॉट बॉल. 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये यावेळेस देखील डिफेन्स केले. फॉरवर्ड डिफेन्स तुम्हाला पाहायला मिळेल. संजय मांढरे आपण पाहतोय मोठा बडका खेळत नाहीयेत आणि अगदी सन्मान देत आहेत गोलंदाजाला. राहुल सिंगावणे बॉलिंग ट्रॅक वरती ज्यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. 1 मोर डॉट डिलिव्हरी. शेवटचा बॉल शिल्लक आहे. खूप चांगली गोलंदाजी. एकच धाव आतापर्यंत राहुल सिंगावणे यांनी खर्च केलेली आहे. खूप चांगली गोलंदाजी राहुल सिंगावणे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत केवळ एकच धाव खर्च केली आहे. शेवटचा बॉल या षटकामधला. इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न. हवेत बॉल उंच तर गेलाय आणि हा बॉल दूर देखील जाईल. संजय मांढरे ट्रेडमार्क फटका. षटकार. आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 बॉलमध्ये 27 धावा देखील अजून बनवायच्या आहेत आणि असं वाटलं की मॅच वन साइड होईल परंतु ही मॅच सेमीफायनलची आहे आणि या मॅच मध्ये संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतोय. हे मॅच देखील नेल बायटिंग होईल यामध्ये शंका नाहीये. 18 बॉल 27 धाव्यांची आवश्यकता आहे. बॅकफुटला गेले यावेळेस मात्र आपण पाहिलं आणि बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. हा बॉल डॉट असेल. 17 बॉल मध्ये 27 धाव्यांची आवश्यकता आहे. लिगल 17 डिलिव्हरीज रिक्वायर्ड 27 रन. 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये 27 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. वाईड बॉल डाऊन द लेग. हा बॉल अपील झाली पंचांकडे परंतु अपील कुठून झाली. लॉंग ऑन क्षेत्रामधून वाईड बॉल आहे. 25 धावा धावपलकावरती अजूनही 26 बनवायच्या आहेत. 26 रिक्वायर्ड इन 17 डिलिव्हरीज. ज्यावेळेस आपण पाहिलं अगदी खूप फाईन खेळत. फाईन क्षेत्रामध्ये खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल झालाय आणि बॉल अगदी सीमारेषेच्या आतमध्ये रोखण्यामध्ये यश आलंय क्षेत्ररक्षकाला. दोन धावा प्राप्त झाल्यात आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 27. 16 बॉलमध्ये 24 धाव्यांची आवश्यकता आहे. 9 बॉलमध्ये 16 धावा आदित्याने बनवल्यात. पुढचा बॉल ज्यावेळेस देखील सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. क्रिकेटिंग शॉट तुम्हाला पाहायला मिळाला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सरळ बॅटने ड्राईव्ह केला. ऑफ ड्राईव्ह तुम्ही पाहिला अलॉंग द कार्पेट. एक धाव कंप्लीट होईल आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 28. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 लॉस ऑफ 3 विकेट. 15 बॉलमध्ये 23 धाव्यांची आवश्यकता आहे. फुल टॉस बॉल होता. हलक्या हाताने बॉलला ढकलले. पुन्हा एकदा लॉंग ऑनचे खेळाडू खूप व्यस्त राहिलेत या इनिंग मध्ये. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 29 धावा धावपलकावरती 29. पहिली सेमीफायनलची मॅच आहे. इथून जो संघ विजयी होईल तो मात्र फायनल मध्ये प्रवेश करेल. आणि पहिला संघ कोणता असणार आहे जो फायनल मध्ये प्रवेश करेल. ज्यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने प्रहार तर केला. त्यांनी बनवल्यात परंतु इथून मात्र जबाबदारी त्यांच्यावरती देखील मोठी असणार आहे. बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 12 आणि धाव्यांची आवश्यकता आहे 20. चला मित्रांनो मॅच स्पीडअप करा कारण हलका पुलका पाऊस मैदानावरती ऑलरेडी पडतोय आणि आणखी 2 सामने
आपल्याकडे बाकी आहे, थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे. इट्स मॅन्डेटरी. स्पीड अप इज मॅन्डेटरी ॲट द मोमेंट, ॲट द सिच्युएशन, ॲट द क्लायमेट. एकतीस धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. 12 बॉल 20 धावा. यावेळेस मात्र बॅकफूट वरून आपण पाहिलं बॉलला पॉइंटच्या दिशेनं खेळलेत आणि 1 धाव प्राप्त करतील. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 32-32. बत्तीस धावा धावपलकावरती आहे. 32 ऑन दी स्कोर कार्ड. आणि ज्यावेळेस हा बॉल आपण पाहतोय हुक केलाय आणि खूप दूर या बॉलला पाठवलंय. हुक करत असताना 6 धावा बुक केल्यात. धावपलकावरती धावा आहेत 38-38. 10 बॉल मध्ये आता 13 धाव्यांची आवश्यकता आहे. षटकाराला पाठीमागच्या बॉलवरती आपण पाहिलं. यावेळेस आपण पाहतोय अगदी हलक्या हाताने खेळतायत. सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम बोथ बॅटर. दे विल टेकिंग कॅल्क्युलेटेड रिस्क ओनली. यावेळेस फुल टॉस आहे आणि झेल ड्रॉप. मोक्याच्या क्षणी हा झेल निसटलाय. फुलटॉस वरती चान्स घेण्याचा प्रयत्न जरूर केला संजय मांढरे यांनी, परंतु झेल इथे सुटलाय. 40 धावा धावपलकावरती त्यांना मिळालंय जीवनदान. लाईफ लाईन. 40 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 लॉस ऑफ दी 3 विकेट. 5th ओव्हर इज इन प्रोग्रेस. डाऊन दी लेग हा बॉल वाईड आहे. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 41-41. 8 बॉल मध्ये 10 धाव्यांची आवश्यकता आहे. हलक्या फुलक्या पावसाच्या सरी मात्र मैदानावरती कोसळताना तुम्हाला पाहायला मिळतील. 8 बॉल 10 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. ज्यावेळेस फटका चांगला आहे, ज्यावेळेस आउटफील्ड वरती बॉल ट्रॅव्हल करेल त्यावेळेस मात्र फर असल्या कारणानं टेनिस बॉल हेवी होतो, परंतु हाच बॉल जर तुमचा लेदरचा असेल तर अजून वेगाने बॅटवरती येतो आणि गोलंदाजांना ग्रिप करणं कठीण होतं लेदर बॉल. ज्यावेळेस देखील ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव तर कंप्लीट केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला नाही. 1च धाव प्राप्त होईल. धावपलकावरती धावा आहेत 43. 6 बॉल मध्ये 8 धाव्यांची आवश्यकता आहे. मुंबई पुणे मुंबई हा मुकाबला तुम्हाला पाहायला मिळतोय. अर्थात एका बाजूने आम्ही मुंबईकर आणि दुसऱ्या बाजूने पायोनियर पुणे ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. यावेळेस देखील बॉल हवेत होता आणि सेल तिथे कंप्लीट झालाय. आले सफलता पहिल्याच बॉलवरती आणि आता नवीन फलंदाजाला स्ट्राईक घ्यावी लागेल. हे देखील खूप महत्वपूर्ण गोष्ट. क्रिकेटचे बदललेले नियम. पहिली सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय आणि ती मात्र रंगताना पाहायला मिळते. एका बाजूने पुणे पायोनियर्स आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये आम्ही मुंबईकर अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतील. क्रमांक 6 वरती नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. राहुल बॉलिंग ट्रॅक वरती आहेत आणि आता बॉल शिल्लक आहेत 5 धावा डिफेंड करण्यासाठी वाचल्यात 8.
5 बॉलमध्ये 8 धावा बनवायच्या आहेत. साकेत नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 6 वरती. आदित्य अजून देखील मैदानावरती आहेत आणि अपेक्षा असतील आदित्य यांच्याकडून त्यांच्या टीमला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव इथे, ओ बचावलेत आदित्य आणि बॉल मात्र खूप वेगाने ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या आहेत. एका धावेसाठी मैदानावरती संघर्ष सुरू आहे आणि पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडला आदित्य असतील. आता 45 धावा धावपलकावरती आहेत आणि उर्वरित बॉल शिल्लक आहेत 4 बॉल मध्ये 6 धाव्यांची आवश्यकता आहे. संधी इथून मात्र दोन्ही टीमकडे आहे. जो मात्र या प्रवाहामध्ये टिकून राहील तो जिंकेल. इथून 4 बॉल आणि 6 धाव्यांची आवश्यकता आहे. जबरदस्त ड्राईव्ह केले बॉलला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, नो बॉल कॉल केलाय अनफील्ड पंचांनी आणि इथे मात्र 2 धावा मिळतील. नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्री. मोक्याच्या क्षणी केलेली चूक ही मात्र नेहमी महागात पडत असते आणि ते चित्र इथे मात्र पाहायला मिळाले. देर विल बी नो आर्ग्युमेंट विथ अंपायर्स, कारण आमचे अंपायर त्यांनी खूप सारं क्रिकेट खेळलंय टेनिस बॉलचं. आता 4 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता आहे. नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्री. मोक्याच्या क्षणी ही गोलंदाजाकडून झालेली खूप मोठी चूक आहे आणि ही चूक तुम्हाला मोठ्या पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकते. 4 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता. पुढचा बॉल फ्री. आणि फ्रीडच्या बॉल वरती आपण पाहतोय डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळालाय. 3 बॉल मध्ये 4 धावा. इथून मात्र एखादी विकेट जर आली तर गोलंदाजी करणारी टीम देखील वर्चस्व या सामन्यामध्ये गाजवू शकते. राहुल सिंगवणे यांच्याकडे ती क्षमता आहे. फुल टॉस बॉल होता, त्याला मात्र भिरकवला क्षेत्ररक्षक, परंतु हा बॉल गेला आउट ऑफ दी पार्क आणि आम्ही मुंबईकर संघ इन टू दी फायनल्स. अप्रतिम क्रिकेट तिथे पाहायला मिळाले आणि